नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण वाट हळवी वेचताना भाग 14 विषयी जाणून घेणार आहोत. पण तुम्ही अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यामुळे तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील. तसेच एक विनंती अशी की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आता आपण लगेच कथेकडे वळूया. वाट हळवी वेचताना भाग 14. लेखन व अभिवाचन सेजल पुंजे. गैवरलेले मन थाऱ्यावर आणल्यानंतर आर्यनने दर्शनकडे मोर्चा वळवला. तो दर्शनचा लाड करत म्हणाला, मी बुद्धू आहे, पण माझं बाळ अगदीच हुशार आहे, हो ना? हो, कारण मी अगदी आईवर गेलोय ना, म्हणून माझ्या बाबाचा हा निर्बुद्धपणा माझ्या व्यक्तिमत्वात भिनलाच नाही. दर्शन आर्यनची छेड काढत म्हणाला आणि आर्यनला जीभ दाखवून चिडवू लागला. हो रे आईच्या लाडक्या, आर्यन हसून म्हणाला. मग आहेच मी, दर्शनने परत जीभ दाखवली. हो का? पुरे हं आई पुराण, आर्यन नाटकी दम देत म्हणाला. बाबा, काहीतरी जळत असल्यासारखा वास येतोय रे, दर्शन परत आर्यनची छेड काढत म्हणाला. हो का? थांब, तुला सांगतोच. असं बोलून आर्यन त्याच्या मांडीवर बसून असलेल्या दर्शनला गुदगुल्या करायला लागला. दर्शन फार खळखळून हसत होता आणि त्याला हसताना पाहून आर्यन मनोमन सुखावत होता. थोड्या वेळाने आर्यनसोबत मज्जा मस्करी आटोपताच त्याच्या मांडीवरून दर्शन उठला व तो व्यायाम करायला निघून गेला. त्यानंतर दर्शन खोलीबाहेर जाताच आर्यनही त्याचं आवरायला वॉशरूममध्ये निघून गेला. फ्रेश होताच तो देखील बागेत गेला आणि दर्शनसोबत व्यायाम करू लागला. दोघेही बापलेक अर्धा ते पाऊण तास व्यायाम करत होते. त्यानंतर दोघेही अंघोळ करायला निघून गेले. दर्शनची अंघोळ झाल्यावर तो काही वेळ टीव्हीवर कार्टून बघत बसला होता. तर आर्यन त्याची अंघोळ आटपून लगेच किचनमध्ये शिरला आणि त्या दोघांसाठी नाश्त्याचा बंदोबस्त करू लागला. नाश्ता वगैरे आटोपून झाल्यानंतर आर्यन ऑफिसला जाण्यासाठी व दर्शन शाळेत जाण्यासाठी असे ते दोघेही सज्ज झाले. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या खोलीत जाऊन आपापली तयारी करू लागले. दोघांचंही आवरून होताच ते कार घेऊन घराबाहेर पडले. आर्यनने आधी दर्शनला शाळेत सोडले आणि नंतर तो त्याच्या ऑफिसला निघून गेला. साधारण अर्ध्या तासात आर्यन ऑफिसला पोहोचला. कार पार्किंग लॉटमध्ये पार्क करून तो ऑफिसमध्ये शिरला. कंपनीच्या एंट्रन्स पॅसेजमध्ये त्याने प्रवेश करताच ऑफिसमधले सगळेच एम्प्लॉई त्याच्या आदराखातर हातातील काम बाजूला सारून त्यांच्या जागेवरून उठून उभे राहिले व त्याला गुड मॉर्निंग ग्रीट करू लागले. त्यानेही प्रतिसाद देत गुड मॉर्निंग ग्रीट केले व सगळ्यांना आपापल्या जागेवर बसून आपापले काम करण्याचा नजरेनेच इशारा करून तो त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. गेल्या 8 वर्षात आर्यनने बरेच चढ उतार पाहिले होते. तो ज्या ऑफिसमध्ये काम करत होता त्या कंपनीसाठी त्याने त्याची भूमिका चोख वठवली होती. म्हणूनच ज्या कंपनीत निव्वळ एक साधा कर्मचारी म्हणून रुजू झालेला आर्यन वर्तमान परिस्थितीत त्याच कंपनीचा एक उत्कृष्ट मॅनेजिंग डायरेक्टर होता. तो त्याच्या कामात फार निपुण झाला होता. त्यामुळे एक वेगळीच प्रतिभा त्याने मेंटेन केली होती. कदाचित म्हणूनच त्याच्या ऑफिसमधील इतर एम्प्लॉईंसाठी तो एक उत्कृष्ट उदाहरण होता. यशाची शिखरे गाठताना त्याने गर्वासाठी मनाची आणि बुद्धीची कवाडे बंद केली होती. प्रत्येकजण त्याला आदर्श मानायचे आणि त्याने देखील त्याच्या कर्तृत्वाने त्याची प्रतिमा आणि प्रतिभा टिकवून ठेवली होती. केबिनमध्ये येताच आर्यनने त्याचा कोट काढून त्याच्या खुर्चीवर ठेवला आणि टेबलवरील फाईल हातात घेत तो त्याच्या कामात व्यग्र झाला. त्याने नेहमीप्रमाणे दुपारचे 2 वाजेपर्यंत बऱ्याच ऑनलाईन आणि ऑफलाईन मीटिंग अटेंड केल्या. त्यानंतर तो दर्शनला शाळेतून पिकअप करण्यासाठी ऑफिसमधून बाहेर पडला. आर्यन शाळेत गेला. त्याने दर्शनला पिकअप केले. त्यानंतर तो त्याला घेऊन त्याच्या घरी आला. घरी येताच त्याला सावित्री मावशी अंगणात कपडे वाळत घालताना दिसल्या. सावित्री मावशी अर्थातच मोलकरीण होत्या. त्या आर्यनच्या गैरहजेरीत त्याचं घर सांभाळायच्या. त्यांच्याकडे जेवणाची तसेच इतर घरकामाची जबाबदारी आर्यनने सोपवली होती. तथापि घरी पोहोचताच तो सावित्री मावशीला उद्देशून म्हणाला, मावशी, आज जेवायला काय स्पेशल आहे? अरे आर्यन बाळा, आलास तू? सावित्री मावशी उत्साहात म्हणाल्या. आर्यनने मंद हसून हुंकार भरला. काय बाबा? दर्शन आर्यनकडे डोळे बारीक करून पाहत बोलला. लगेच त्याचा मोर्चा सावित्री मावशीकडे वळला आणि तो सावित्री मावशीला उद्देशून म्हणाला, आणि काय ग सावित्री आजी, फक्त एकटा बाबाच दिसतो होय तुला? मीही आलोय ना बाबासोबत, मग तू मला का नाही ग्रीट केलंस?
दर्शनने सावित्री मावशीकडे तक्रार केली. अरे मूषक राजा, तू तुझ्या बाबाच्या मागे लपून होतास ना, मग मला कसं कळणार तू आलाय हे? सावित्री मावशी दर्शनचे गालगुच्चे घेत म्हणाल्या. आजी, तू मला उंदराचं नाव नको ना देऊस. दर्शनने नाराजी व्यक्त करत तक्रारीचा सूर ओढला. लाडाने म्हणते रे मी, अन वेड्या, मूषक तर गणपती बाप्पाचं वाहन आहे ना, सावित्री मावशी लाडीक स्वरात म्हणाल्या. हो, मला माहिती आहे, पण तू मला लाडाने दुसरं काहीही म्हण, पण मूषक नको, दर्शन तोंड पाडून म्हणाला. मूषक राजा बाप्पाचा वाहन आहे हे माहीत असूनही का नाही आवडत तुला मूषक हे नाव? सावित्री मावशीने त्याला प्रश्न विचारला, पण दर्शनने मौन साधले आणि त्याला गप्प झालेले पाहून आर्यन आणि सावित्री मावशी बुचकळ्यात पडले आणि एकमेकांकडे गोंधळून पाहू लागले. क्रमशः पुढील भागाची उत्सुकता असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर नक्की करा. तसेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून. धन्यवाद.